नमस्कार, माझ्या अंतरंगामध्ये मी प्रमिला आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. आज संध्याकाळची मी जरासं बाहेर फिरायला आले आणि संध्याकाळी फिरायला आले की खूप छान वाटतं, कारण दिवसभर उष्णता असते. सकाळ संध्याकाळ बऱ्यापैकी थंड असतं, पण दुपारी खूप तीव्र उष्णता असते. मग अशा वेळी बाहेर पडलं की एकदम मस्त वाटतं. मग तुम्हाला मी दाखवते इथला आता समोरचा एक सीन दाखवते. असं समजा, हे बघ कसं वाटते शेतात. दूरवर आता नुकताच पाऊस पडल्यामुळं थोडीफार हिरवळ, हे इकडं झाडी, आणि मागं मी तुम्हाला बोलले होते स्वामी समर्थांचं मंदिर इथं होतं. या साईडला मागच्या बाजूला मी इथं आले आणि फिरायचं म्हटलं, पण इतकं फ्रेश वाटते काय बोलू नका, विचारू नका. बरेच दिवस कसं मी असे व्हिडिओ टाकत होते, जे बाहेरच्या लोकांचे होते, स्त्रियांच्या विषयी होते. म्हणजे असे नव्हते की मी समोर येऊन आपल्याशी काय बोलले, असे व्हिडिओ ते नव्हते. आज म्हटलं समोरासमोरून बोलूया, आणि चला म्हटलं जरा फेस टू फेस बोलणं झालं. तुम्ही मला बघताय आणि समोरून तुम्हाला मला काय म्हणायचं ते समजतं, तेव्हा जरासं रिलॅक्स वाटतं. आणि बाहेरचे सगळे व्हिडिओ आपण टाकतो तेव्हा थोडंसं परखापणा येतो. आपण स्वतः बोलतो तेव्हा आपल्या सबस्क्रायबरना, आपल्या व्ह्यूअर्सना खूप आनंद होतो. अशा गोष्टी असतात. जरा बसते खाली. तर विषय तसा एकदम साधा आहे. आपण आपल्या चॅनेलवरती शॉर्ट व्हिडिओ टाकतो आणि साड्यांची ॲड करतो. तसंच मी स्टेटसला पण ठेवते. त्यातून काही थोडीफार म्हणजे लोक घेतात. अजून प्रॉपर त्या वेमध्ये मी काही घुसले नाही, पण बरेच जण विचारतात, मॅडम तुम्ही काय साड्यांचं दुकान काढलं काय, साड्यांचा बिझनेस चालू केला काय. तर मी तसं काय म्हणजे आत्ता सध्या तरी तसं काय नाही. फक्त मी ब्रँड कनेक्टच्या थ्रू आम्ही साड्यांचं स्टेटस लावते, इंस्टावर जाहिराती करते. असे बरेच जण माझे व्ह्यूअर्स आहेत, गावाकडचे पण आहेत. त्यांना कमेंट्स करता येत नाहीत, पण माझे व्हिडिओ बघतात. लाईक पण करता येत नाही, पण व्हिडिओ बघतात. आणि मग कुठं बाहेर कुठं गाठ पडलं की विचारतात, काय तुम्ही साड्यांचं दुकान काढलं का. तर दुकान नाही, मी ॲड करते. आणि बऱ्यापैकी इथले कस्टमर असे काही आहेत की जे घेतात पण साड्या. मग आम्ही काय करतो ते आता ह्याच्यावरती जे काम करतात त्या सगळ्यांना माहितीच आहे. तर म्हटलं कसं क्लिअर करूया. मग काही शंका राहतात, काही प्रश्न असे येतात. सुशिक्षित जे लोक असतात, ज्यांना कमेंट्स काय असतात ते माहीत असतं. कमेंट बॉक्समध्ये जाऊन कमेंट कशी करायची, लाईक कसं करायचं, हाईप कसं करायचं. पण काही आपले व्ह्यूअर्स असे असतात गावाकडचे, खेड्यातले, त्यांना माहितीच नसतं. ते वरचेवर विचारतात, साड्यांचा बिझनेस करता काय, कधी दुकान काढलं, दुकानाचं नाव सांगा. दुकानाचं नाव नसतं, ते एक असतं यूट्यूबमध्ये तुम्ही काम करता. त्यांच्या स्पष्टीकरणासाठी मी सांगते की यूट्यूबवर तुम्ही काम करता तेव्हा हे तुमच्यासाठी एक संधीच असते, उपलब्ध असते. त्याच्यात बऱ्याच गोष्टी असतात. पण सध्या तर काय माझं दुकान वगैरे नाही, बघू पुढं कसं होईल तसं. त्यासाठी मी म्हटलं चला आपण यासाठी एखादा छोटासा व्हिडिओ बनवूया. बऱ्याच बायका विचारतात, बाजारात गेलं प्रश्न आहेच, बाहेर कुठं गाठ पडलं हा प्रश्न आहे. मग पण घेतात त्या साड्या, पण घेतात, घेत नाहीत असं नाही. मग मी मागवून घेते आणि त्यांना देते. म्हणजे चला आता आपण त्यांचं म्हणजे स्टेटसला ठेवतो, छोटे मोठे व्हिडिओ बनवतो आहे, तर मग चला म्हटलं काय हरकत आहे त्या बायकांना. मग कसं असतं बघा, आता खेडेगावात ब्रँड वगैरे ह्या गोष्टी काय माहीत नसतात. किंमत बघितली जाते आणि कपडा असा असा करून बघितला जातो. म्हणजे हा कपडा आहे, असा असा करून बघतात, कसा आहे, मऊ आहे, कसाला हाताला असं. मग तर 10 वेळा फोन करून विचारतात मी की मॅडम कपडा चांगला असेल का असं. तर कसं असतं, 500च्या आत तुम्ही जर कुठली साडी घेतली तर सो येतो कपडा. सेलमधल्या वगैरे साड्या असतील तर ते आता तुम्ही दुकानात बघता. सेल म्हणजे काय, मान्सून सेल असतो किंवा कुठल्याही निमित्तानं असं सेल काढले जातात, तर तो असतो. पण आपण कसं बघा, आता तुम्ही विचार करा, तुम्ही 500च्या आतली साडी घेता तर ती बऱ्यापैकी येते. पण तुम्हाला ब्रँड म्हणजे काय बऱ्याच लोकांना माहीत नसतं. ज्यांना माहीत असतं ते ब्रँडचे कपडे, ब्रँडच्या साड्या, ब्रँडचे चप्पल्स यूज करत असतात. तर असं सगळं असतं. तर मला जे सांगायचं होतं ते मी सांगितलं. तर यातलं कोणाला किती समजलं हा पण भाग वेगळा आहे, पण माझ्या सबस्क्रायबरना समजेल
किंवा माझी यूट्यूब जी फॅमिली आहे त्यांना हे समजेल, त्यासाठी हा मी एक छोटासा व्हिडिओ बनवला. आणि म्हटलं तर इकडं आले तर छान असा सनलाईट एकदम सॉफ्ट आहे, बनवू एखादा व्हिडिओ चांगल्या प्रकारचा. ठीक आहे, सध्या एवढंच. ओके, चला बाय बाय.